श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कथा श्री दत्त जन्माची. अत्रि मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सान्निध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठे प्रेमाने व आदराने स्वागत करीत असे. कोणत्याही वेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधीही उपाशी पोटी गेला नव्हता किंवा खाली हाताने देखील गेला नव्हता. तिचा हा सदाचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल व्हायचे. पवन तिच्या पुढे नम्र व्हायचा. एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता. पतीबद्दल तिच्या मनात असलेली भक्ती, लोकांबद्दल असलेला आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वत्र झाले होते. ही गोष्ट नारद मुनींच्या कानावर पडली. त्यांनी ही बातमी वैकुंठाला जाऊन ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितली. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसया किंचित मानव व आपण देवी, तेव्हा या अनुसयेचे सर्वस्व आपल्यापेक्षा अधिक असता कामा नये. तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखवला. हे ऐकून त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश संतप्त झाले आणि म्हणाले, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रि मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ होती. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे. हे ऐकताच अनुसया मनात विचार करू लागली, हे कोणी सामान्य ब्राह्मण नाहीत, तर माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे. यांस जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे. असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यांस ही सारी कथा कथन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले. तो काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून घेतले. तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यच्छेने स्तनपान करविले.
त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटवून झोपवले. स्वर्गलोकात तिन्ही देव पत्नी आपल्या पतीची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारद मुनी अत्री मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली. अनुसयेस दया येऊन तिने ते सर्व आपल्या पतीस सांगितले. तेव्हा अत्री मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाचे पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्वीवत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश इतक्यात मुनी बाहेर आली. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसयेने तिघे बालके ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या घरी 3 मूर्ती एक स्वरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतायगत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. दत्त जयंतीला पूजाविधी आत्ता आपण जाणून घेऊया. सर्वात पहिले दत्ताची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कापडावर स्थापित करावी. त्यानंतर श्री दत्तांचे आवाहन करावे. त्यानंतर एक तांब्याभर पाणी जवळ ठेवावे. उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षता घेऊन खालील मंत्राचा उच्चार करावा. ओम अत्सै श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रियत जपे विनियोग. त्यानंतर फूल आणि अक्षता श्री दत्तात्रेयाच्या प्रतिमेवरती अर्पण करावी. त्यानंतर हात स्वच्छ करून खालील मंत्राचा उच्चार करावा. जटाधर पांडुरंग शूलहस्त कृपानिधीम सर्व रोगहर देव दत्तात्रेय महभज. त्यानंतर श्री दत्ताची आरती करावी. दत्त उपासना केल्यामुळे मिळणारे लाभ. भक्तांच्या सर्व इच्छा आणि धनप्राप्ती होते. सर्वोच्च ज्ञानासह जीवनातील उद्देश आणि लक्ष्य पूर्ण करण्यास मदत होते. काळजी मिटते. अज्ञात भय दूर होते. पापी ग्रहांमुळे होणारी पापांची रोकथाम होते. सर्व मानसिक त्रासांपासून मुक्ती आणि कौटुंबिक संकटांपासून सुटका होते. जीवनात हेतू साध्य करण्यास मदत होते. सर्व कर्म बंधनातून आत्म्याला मुक्त होण्यास मदत होते. दत्तात्रेयांचे 16 अवतार. 1. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री होते. ते हिमालयात कठोर तपश्चर्या करत होते. पुत्र प्राप्ती व्हावी ही त्यांची आंतरिक इच्छा होती. त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे कार्तिक शुद्ध पौर्णिमेस देव प्रकट झाले. हा अवतार योगीराज म्हणून प्रसन्न आहे. हा अवतार एकमुखी चतुर्भुज होता. 2.
अत्री ऋषींनी वृक्ष पर्वतावरील परमती तीर्थावर 100 वर्षे तप केले. त्यावेळी त्यांना वर मागण्यासाठी अत्रिवर्दन या नावाने योगीराज अवतरले. हे षडभुज रूप होते. त्यांचा जन्म कार्तिक कृष्ण प्रतिपदेस झाला. ऋषींनी तप केले. अत्रिवर्दाने त्यांना वर मागण्यास सांगितले. तुमच्यासारखा पुत्र लाभावा हा वर अत्रींनी मागितला. त्यावेळी त्यांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि आपले बालस्वरूप प्रकट केले. हा दत्तात्रयांचा दत्तात्रेय नावाचा तिसरा अवतार. त्यांचा जन्म कार्तिक कृष्ण द्वितीयेस झाला. 4. आपणास औरस पुत्र असावा म्हणून अत्री ऋषींनी कठोर तप आरंभिले. त्यांच्या शरीरात कालग्री प्रकट झाला. तो दाह शमन करण्यासाठी देवांनी शीत स्वरूप घेतले म्हणून त्याला कालाग्निमश असे नाव पडले. त्यांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेस झाला. 5. कालाग्नी शमनच्या दर्शनास अनेक देवी देवता येऊ लागल्या. तेव्हा दत्तात्रेयांनी आपल्या बालस्वरूपाचा त्याग केला आणि योगीजनांना प्रियरूप धारण केले. तो हा योगीजन वल्लभ अवतार होय. त्यांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेत झाला. 6. दुष्काळ पडल्यामुळे लोकांना अन्न मिळेना. लोकांनी देवाची प्रार्थना केली. त्यावेळी दत्तात्रेयांनी अवतार घेतला. तो लीला विश्वंभर नावाने ओळखला जातो. त्यांचा जन्म पौष शुद्ध पौर्णिमेस झाला. 7. बद्रिकाश्रमाच्या परिसरात अनेक साधक होते, पण त्यांच्या मनात सूक्ष्म अहंकार होता. त्यावेळी दत्तात्रेयांनी कुमार रूप धारण करून सर्वांचा अहंकार नाहीसा केला. हा दत्तात्रेयांचा 7वा अवतार सिद्धराज अवतार होय. त्यांचा जन्म माघ शुद्ध पौर्णिमेस झाला. 8. सिद्ध पुरुषाच्या मनात कोणत्याही प्रकारे द्वैत नसावे व कामना नसावी हे समाजास पटविण्यासाठी दत्तात्रेयांनी ज्ञानसागर नावाचे रूप धारण केले. त्यांचा जन्म फाल्गुन शुद्ध दशमीस झाला. 9. साधकांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी विश्वंभर वधूत नावाचा 9वा अवतार घेतला. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेस झाला. 10. भक्तांच्या अंतःकरणात प्रेमभाव दृढ होण्यासाठी दत्तात्रेयांनी कामामुक्त वधूत या नावाचा 10वा अवतार घेतला. त्यांचा जन्म वैशाख शुद्ध चतुर्दशीस झाला. 11. दत्तात्रेयांचा 11वा अवतार माया युक्ता वधूत. त्यांचा जन्म ज्येष्ठ शुद्ध दशमी त्रयोदशीस झाला. 12. मदालसेचा पुत्र अलवी याला योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी आदि गुरु नावाने अवतार घेतला. त्यांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेस झाला. 13. दत्तात्रेयांचा 13वा अवतार हा शिवस्वरूप नावाचा होय. त्यांचा जन्म श्रावण शुद्ध चतुर्दशीस झाला. देवदेवेश्वर हा दत्तात्रेयांचा 14वा अवतार. त्यांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस झाला. दत्तात्रेयांचा 15वा अवतार दिगंबर नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म आश्विन शुद्ध पौर्णिमेत झाला. दत्तात्रेयांचा 16वा अवतार कमललोचन या नावाने ओळखला जातो. त्यांचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमेत झाला. तर मित्रांनो, भक्तांनी आपल्या नित्येच्या पूजेत दत्तात्रेयांच्या 16 नावाचा जप
अंतःकरणापासून करावा. याने दत्तगुरु आपल्यास प्रसन्न होऊन आपल्यास आशीर्वाद देतात. दत्त अवताराची वैशिष्ट्ये. श्री दत्त हे लोकप्रिय दैवत आहे. अधर्माचे निखंदन आणि धर्माचे उत्थान करण्यासाठी भगवंत अवतार घ्यायचे. या अवतारातून मानवाच्या स्वरूप ज्ञानाचा अनुभव, विश्व भगवंताचा लीलाविलास यांची जाणीव आणि विश्वामागील परमसत्तेशी एकरूपता मानवाला प्राप्त होत असते. श्री दत्तात्रय हे विश्वगुरु आहेत. श्री दत्तात्रयांच्या अवतारात ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांचे व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे. श्री दत्तात्रयांनी फकीर, मलंग, वाघ इत्यादी रूपात भक्तांना दर्शन दिले. त्रिमुखी आणि एकमुखी दत्तात्रयांच्या मूर्तीप्रमाणेच दत्त पादुकांची पूजा अर्चा भक्त मंडळी करत असतात. गुरुवार हा दत्तात्रयांचा वार. मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. व्यापक आणि दैवत दृष्टिकोन हे दत्त अवतारांचे वैशिष्ट्य आहे. भूत पिशाच दत्तात्रयांच्या जवळ उभे राहू शकत नाहीत. तर मित्रांनो, मला आशा आहे की ही माहिती, ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.